सो आता आम्ही आलो इकडे प्रतापगडला. सो इथे आता जस्ट पोहोचला. मी एक हायर केलाय, गार्ड हायर केलाय. गार्ड सगळं माहिती देणार आहे. आपका नाम? नमस्कार, रोहन जंगम. ओके, रोहन जी है. ये पूरा किला आप दिखाएंगे हमको, है ना? हाँ. मराठी में पूरा व्लॉग रहेगा. गढ़ को डिटेल में दिखाएंगे विथ एक्सप्लेनेशन, पूरा हिस्ट्री बताएंगे, एक्सप्लेन. ओके, फुल एक्सप्लेनेशन इन मराठी. ओ व्हिडिओ फुल मराठी में इथला. ओके रोहन भाई, अच्छे से दिखाओ. आजा. हा किल्ला आपला प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, गव्हर्नमेंटचा नाहीये, खासगी मालकीचा आहे. सातारमध्ये राहतात उदयनराजे भोसले, शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज आहेत. त्यांच्या मालकीचा गड आहे, त्यामुळे गडावरती येण्यासाठी एंट्री टॅक्स वगैरे घेतला जात नाही. तुम्ही महाबळेश्वर पाचगणीचं फिरायला गेलात तिथे टॅक्स द्यावा लागतो. प्रतापगड फिरण्यासाठी फ्री आहे. हा गड फिरायला चाललोय. हा गड शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे, हा जिंकलेला नाहीये. याला बांधायचं कारण असं की वरती तुळजाभवानीचं मंदिर आहे. शिवाजी महाराजांची कुलदैवत कुलस्वामिनी तुळजाभवानी. मेन मंदिर आहे ते तुळजापूरला आहे, कर्नाटक बाउंड्री विजापूर. हे विजापूरचं राज्य होतं ते आदिलशहाचं. या आदिलशहाची आई होती बडी बेगम साहेबा. हिने आपल्या महाराजांना मारायला विडा ठेवला होता. हा विडा जो कोणी विजापूरला उचलेल ना त्याला विजापुरी अर्धराज्य बक्षीस दिलं जाईल. त्या अफजल खानाने तो विडा घेतला आणि म्हणला की शिवा शिवा तो पहाडी का चुवा आहे. शिवाजी राजे त्या डोंगरातील उंदीर आहेत, त्यांना आम्ही जिवंत या मुर्दा पकडून तुमच्यासमोर उभा करेन. अफजल खानाने 60,000 सैन्य घेतलं शिवाजीराजांना मारायला. येताना तो तुळजापूर, शिखर शिंगणापूर, पंढरपूर, दहिवडी, मान, खटाव मार्गे अफजल खान वाईमध्ये आला. तुम्हाला वाई माहिती आहे, पाचगणीच्या खाली. 4 महिने वास्तव्य केलं कारण की या भागामध्ये पाऊस जोरात पडतो. लढाई थांबली तेव्हा महाराजांनी अफजल खानाला वाईमध्ये एक पत्र लिहिलं. या पत्रामध्ये उल्लेख आहे, तुम्ही आमच्या वडिलांप्रमाणे, तुमची ताकद बघून आम्ही तुम्हाला घाबरलोय. तुमच्याकडे सैन्यबळ जास्त आहे आणि महाराजांकडे सैन्य किती होतं? 2,500-3 हजार फौज होती. त्यामुळे शिवाजी महाराजांनी पत्रामध्ये असा उल्लेख केल्यानंतर अफजल खान वाईमधून आला. तुम्ही आता वाईमधून आला असेल, येताना तुम्हाला घाट लागला ना, तो पसरणी घाट आहे. तो अफजल खानाने 60,000 सैन्य पसरून ठेवलं होतं, त्यामुळे त्या घाटाला नाव आहे पसरणीचा घाट. आणि तिथून महाबळेश्वर मधून तुम्ही खाली जागेवरती टर्न होते. आता घाटातून उतरला तुम्ही. या घाटाला पूर्वीचं नाव काय? रडतुंडीचा घाट. कारण की हत्ती अक्षरशः रडण्याच्या पायीला आले होते, त्यामुळे रडतुंडीचा घाट हा इतिहासाच्या पुस्तकामध्ये नाव आहे. आत्ताचा घाटाला नाव आहे अंमेळी घाट. प्रतापगडाच्या पायथ्याशी येताना तुम्हाला एक नदी लागली असेल, कोयना नदी. त्या नदीला आता पाणी नाहीये. त्या नदीच्या पात्रामध्ये अफजल खानाने त्याचा मुलगा सोबत आणला होता. या मुलाचं नाव काय होतं? फैजल खान. या अफजल खानाचा इतिहास वाचायला गेला तर अफजल खानाचं कुटुंब अगदीच लहान आहे. फक्त 64 बायका आहेत त्याला, 64 वाईफ्स आहेत. या 64 वाईफ मध्ये 40 मुलं आहेत, त्यामुळे अफजल खान लकी आहे. परंतु अफजल खानाने त्यांना स्वतःच्या 64 बायकांची कत्तल विजापूरमध्ये केलेली आहे. सगळ्यांना मारून तो महाराष्ट्रामध्ये आला. एवढे अत्याचार केले, मंदिरे तोडले तरी महाराज पुढे गेले नाहीत. त्यामुळे शिवाजी महाराजांनी भेटीचं ठिकाण गडाचा पायथा निवडला. समोर व्हाईट कलरचं फाउंडेशन दिसतंय, त्याच्यावरती 2 थडगी आहेत. एक अफजल खान, त्याचा बॉडीगार्ड सय्यद पंडा. शामियानामध्ये एंट्री झाल्यानंतर अफजल खान उभा राहिला. या अफजल खानाची उंची किती आहे? 7.25 फूट उंच आहे. जेवायला नाश्त्याला जरी बसला तरी एकटा एक बोकड खायचा. पिसळलेल्या हत्तीला ढकलतील एवढी ताकद आहे. शिवाजी महाराजांची उंची किती आहे? 5.25 फूट. राजांना आलिंगन दिलं, या राजे भेटा आम्हाला. शामियानामध्ये एंट्री होताच राजांना डाव्या पगडीमध्ये अफजल खानाने दाबलं आणि मागून कटरीने वार केला. पहिला वार महाराजांच्या पाठीवरती झाला, अंगामधलं चिलकत फाटलं गेलं. महाराजांवरती दुसरा अटॅक झाला डोक्यावरती. आपण बाईकवरती हेल्मेट घालतो तशा पद्धतीने मेटलचं झिरोडब होतं. दोन्ही वेळेस महाराज वाचले. आणि तिसऱ्या अटॅक होण्याच्या पूर्वी महाराजांनी चिलकतामध्ये वाघनखे लपवली होती. या वाघनख्यांनी अफजल खानाचा कोतळा फाडला, पोट फाडलं. तिथे अफजल खान ओरडला, दगा दगा दगा. हे आवाज सय्यद बनणारे आवाज ऐकले. राजांवरती धाव घेतल्याने जीवा महाले यांनी ते पाहिलं. या जीवा महालेंनी काय केलं? जाग्यावरून जम घेऊन सय्यद पंडाचा वरच्यावर हात उडवला आणि मराठीत एक म्हण पडली, होता जीवा म्हणून वाचला शिवा. ती या गडाच्या पायथ्याशी आहे. तिथूनच आता तुमची गाडी आली, फक्त ते लांबून बघावं लागतं. आता गडाची डागडू जी चालू आहे, हे समोर जे कन्स्ट्रक्शन जे चालू आहे, याच्यामध्ये हे ग्राइंडर आहे. त्याच्यामध्ये सगळं मटेरियल मिक्स होतं. चुना, गुळ, वाळू, सिसे, उडदाची डाळ. सिमेंटचा वापर होत नाहीये. पूर्वीच्या काळात जे मटेरियल होतं तेच मटेरियल वापरून आता गडाची डागडुजी केली जाते. समोर लेफ्ट साईडला बघा, इकडे गुफा दिसते. किल्ल्यावरती फर्स्ट पॉइंट आहे आपला, शिवकालीन गुफा. ते गुफा आतमध्ये दिसते, एवढी जास्त लांब नाहीये. पूर्वी गुफा फार मोठी होती, संपूर्ण डोंगर त्या गाड्या थांबलेल्या आहेत. ही लोक जे आहेत उभे, तिथपर्यंत गुफा होती. 1957ला भारताचे पहिले प्राईम मिनिस्टर पंडित जवाहरलाल नेहरू या गडावरती आले, त्यावेळेस ही गुफा कमी करण्यात आल्या. परंतु शिवाजी महाराज अफजल खान भेटीसाठी जाताना महाराजांचं गुप्तहेर खातं होतं, बहिर्जी नाईक यांच्याकडे होतं. यांच्यासोबत महाराजांनी 40 मावळे या गुफेमध्ये लपवून ठेवले होते. आता ही गुफा दिसतं एवढीच आहे, जास्त लांब नाहीये. फक्त ही गुफा पूर्वी तिथपर्यंत मोठी होती.
नंतर नाही कमी केले हा रस्ता बनवण्यासाठी. आता आपण 95 स्टेप्स क्लाइंब करणार आहे. किल्ल्याचा एंट्रन्स वरती आहे, त्या गेट मध्ये जाऊन थांबायचंय. तिथे आपण माहिती घेऊया, फोटो घेऊया आणि मग वरती जाऊ. किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे, मेन एंट्रन्स आहे. त्या एंट्रन्स पर्यंत आपण आलो, तिथपर्यंत आपल्या स्टेप्स क्लाइंब झाला 95 स्टेप्स आपण चढून आलो. पायऱ्या चढल्यानंतर 2 मिनिटं आल्यानंतर जागेवरती थांबलो. येणारी शत्रूची फौज गडावरती आली तर किल्ल्याचा एंट्रन्स एवढा उंचावरती आहे. 1000-1500 फौजेला एकटा मावळा मारू शकतो. एंट्रन्स खालून आपण पाहिला तर एंट्रन्स किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार दिसत नव्हता आणि तोही अटॅक फेल झाला. तर दोन्ही भिंतींना या खिडक्याच्या खाली उतरलेले आहे. त्याला काय म्हणलेलं आहे, पूर्वीचं नाव जंग्या. या जंग्यांना काय म्हणलंय, उखळतं तेल आणि गरम पाणी शत्रूच्या अंगावरती इथून ओतलं जायचं. हा एक आहे, याच्या खिडक्या दिसतात ना समोर, विंडोज आहेत. इथून शत्रूच्या अंगावरती उखळतं तेल ओतलायचं आणि समोरून तोफेचा मारा केला जायचा. त्यामुळे समोरून तोफेचा मारा करायचा, त्याला गनिमी काव म्हटलेलं आहे. हा एंट्रन्स आता नवीन लावलेला आहे नवरात्रला. आपण गेटमध्ये गेल्यानंतर डाव्या साईडला एक एंट्रन्स बघणार आहे, तो 350 वर्षापूर्वीचा आहे. त्या गडाची एंट्री जी आहे ना, रात्री 8ला बंद होतो, सकाळी 6ला उघडला जातो. आज रीतिरिवाज पूर्ण होतात कारण की गडावरती वस्ती आहे, लोक राहतात. महाराजांच्या काळातले मावळे त्यांची पिढ्यानपिढ्या, त्यामुळे रीतिरिवाज पाळले जातात. आपण राईट साईडला तो बघणार आहे आणि लेफ्ट साईडला जो दगड आहे तो मशाल स्टँड आहे, मशाल लावायची जागा. रात्रीची मशाल आणि सकाळी दुपारपर्यंत झेंडा गडावरती इथे लावला जायचा. इथे मोबाईल द्या, इथे एंट्रन्स मध्ये उभे राहा, एक फोटो घेऊया आपण, मग एंट्री करू. 665 kg ही कॅनल इथे नव्हती. समोर एक वॉच टॉवर आहे बघा, तो फ्लॅग लावलेला टॉवर आहे. हिस्ट्रीच्या बुक्स मध्ये इंटरनेटवरती आपण फोटो बघतो ना प्रतापगडचा, त्या बुर्जावरती तोफ होती. सगळ्यांना दाखवण्यासाठी एंट्रन्स मध्ये आणून ठेवण्यात आलेली. हा एंट्रन्स आता नवीन लावलेला आहे नवरात्रला आणि हा एंट्रन्स जुना आहे, 350 years old, साग लष्करचा. आज गेटची रीतिरिवाज पूर्ण होतात. रात्री 8ला गेट क्लोज होतो, सकाळी 6ला ओपन केला जातो. लेफ्ट साईडला हा स्टोन जो दिसतोय हा मशाल स्टँड आहे. इथे रात्रीची मशाल आणि सकाळी दुपारपर्यंत झेंडा तो इथे लावलेला आहे, मशाल स्टँड. या शिवाजी महाराज प्रतापगडावरती यायचे तर रायगडावरून. स्वराज्याची राजधानी रायगड आहे. इथून अंतर किती आहे, 64 किलोमीटर, 64. महाराजांकडे घोडा नव्हता, कृष्णा नावाची घोडी होती. जसं महाराज गडावरती यायचे ते पालखीतून बसून जाण्याचा मार्ग हा आहे. हा एंट्रन्स आता सगळ्यांसाठी बंद आहे कारण की महाराजांची बराबरी कोणी करू शकत नाहीये. आपल्याला येण्या जाण्यासाठी हा रस्त्याकडे बनवलेला आहे. मंदिराच्या वरचा भाग दिसतो बघा, गॅलरी, थोडं मागे सरका, तिथून दिसेल बघा ती गॅलरी दिसते, तो ड्रम हॉल आहे, नगारखाना. आणि त्याच्या मागच्या बाजूला दीपस्तंभ आहेत, दीपमाळा. नवरात्रोत्सव पौर्णिमेला दिवे लावण्याची जागा. या दोन्ही गोष्टी नवरात्राला पाहायला मिळतात. आपण मंदिरामध्ये जाणार आहे फक्त मागच्या बाजूने. पुढून एंट्री कधी असते, नवरात्राला, दसऱ्याच्या दिवशी, वर्षातून एक दिवस. आणि मंदिरासमोर हा झेंडा लावलेला बुरुज आहे बघा. 4th स्टँडर्डच्या बुक्स मध्ये इंटरनेटवरती आपण प्रतापगडचा फोटो बघतो ना, हा समोरचा टॉवर आहे. या टॉवरला हिस्ट्रीच्या बुक्स मध्ये एकच नाव आहे, ऑब्झर्वेशन टॉवर, वॉच टॉवर, टेहेळणी बुरुज मराठीत म्हटलेलं आहे. त्याला दुसरं नाव पूर्वजांनी दिलंय, पण ते कुठल्याही पुस्तकामध्ये नाव नाही. त्याला दुसरं नाव काय आहे, अफजल टॉवर. शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पाठीशी ज्यावेळेस अफजल खानाला मारला त्यावेळेस अफजल खान पूर्णपणे मेलेला नव्हता. एवढा बलाढ्य अफजल खान पोट फाटल्यानंतर सुद्धा जिवंत आहे आणि पालखीत बसलेला आहे. त्याला उचलायला 12 जण लागायचे. पालखी उचलणाऱ्यांना बुही म्हटलं जायचं. या 12 बुहींचे पाय कुणी तोडले, संभाजी कावजी कोंढाळकर यांनी. त्यावेळेस महाराज गडावरून निघताना देवीला प्रार्थना करून गेले की अफजल खानाला मारायला यश मिळालं तर तुझ्या समोर 32 दातांचा बोकड हा नैवेद्य दिलाच आहे. गडाची आता 2 महिन्यापूर्वी ही डॉक्टरी झाली आहे बघा. त्याच्यामध्ये जे गॅप भरलेले आहेत, चुना, गूळ, वाळू, सिसय, उडदाची डाळ, हे सगळं मटेरियल यूज करून आजही किल्ल्याचं रिकन्स्ट्रक्शन त्या पद्धतीनेच होत आहे. पण किल्ल्याचं काम करत असताना शाळेतली मुलं त्या पिकनिकला येतात, या वॉलवरती चढून सेल्फी घेतात, त्यामुळे वॉल बंद आहे. राईट साईडला तिकडे खड्डा झालाय, ती टनल आहे, सिक्रेट टनल. त्या टनलचा यूज असा आहे की आता आपण मोठ्या किल्ल्यामध्ये शत्रूनं जर मोठा किल्ला जिंकला तर आपल्या मावळ्याने गडाच्या बाहेर पडायचं. तिथून वॉलला खाली दरी आहे, त्या भिंतीला टर्न मारून परत किल्ल्याच्या मेन गेटमध्ये या, शत्रूला आतमध्ये ठेवा आणि पुढे येऊन लढा. याला काय म्हणलेलं आहे, गोरिला वॉर, गनिमी कावा, गोरिला टेक्निक. अशा पद्धतीने गोरिला वॉरफेअर खेळला जायचा. उतरताना समोरच्या बुरुजावरती तुम्ही जाऊ शकता. याचा फोटो आपण वरून घेणार आहे, तुमच्या सोबत तो बॅकग्राऊंडला पूर्ण येईल, जसा हिस्ट्रीच्या बुक्स मध्ये येतो तसा. तर समोरचा टॉवर दिसतो ना डोंगरावरती मोठा, हा टॉवर म्हणजे मेन मार्केट आहे, महाबळेश्वर मार्केट, जिथून तुमची गाडी निघाली. त्याच्या बाजूला एक विल्सन पॉइंट आहे, सनराईज पॉइंट. तिथून सरळ आलात की हे 3 डोंगरच्या समोर दिसतात ना खाली उतरलेले, हा मोठा डोंगर जो आहे हा एल्फिस्टन आहे, एलिफंट हेड, हत्तीचा माता. त्याच्या बॅक साइडचा डोंगर जो येतो हा एलिफंट ए वाला, ये 3rd नंबर वाला, ऐसा दिख नहीं रहा, वो एलिफंट जैसा सोन दिख रहा है, एलिफंट हेड जैसा, इसका एल्फिस्टन आहे. त्याच्या मागच्या बाजूला येतो तो लॉडविक येतो.
आणि त्या लॉडवी करून तुम्ही सरळ केलात तर टायगर पॉईंट, मंकी पॉईंट, सावित्री पॉईंट वगैरे लागतात. आणि लास्ट रोला हा डोंगर जो आहे ना इकडे, हा ऑर्थोडॉक्स सोसाईट. तिथून जर क्लायमेट क्लिअर असेल तर ते बायनोक्युलरला बसलेलं आहे. तिथून या गडावरती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू जो आहे तो स्टॅच्यू लास्टला दाखवला होतो बायनोक्युलर मधून. देखा होगा आपने बायनोक्युलर से दिखा है. हाँ, तो आते समय आपको मतलब ये पूरा वैली जो लगा, हे सगळं जंगल जे आहे ते जावळीचं जाळं आणि जावळीचं खोरं या हिस्ट्री बुक्स मध्ये फेमस आहे. जावली व्हॅली. जावळीमध्ये एकाने गद्दारी केली होती. या गद्दाराचं नाव काय होतं? चंद्रराव मोरे. हे जावळीचे मोरे. या मोरेंनी गद्दारी अशी केली, चिटिंग केली महाराजांसोबत, आदिलशाह सोबत मिळालेले होते. महाराजांनी मोरेंना समजावलं की तुम्ही आम्ही एक आहोत, एकत्र आलो तर हिंदवी स्वराज्य वाढेल. महाराजांचं म्हणणं या मोरेंनी ऐकलं नाही. 6 जून 1655 संपूर्ण जावळी महाराजांनी जिंकली. आणि जावळी जिंकल्यानंतर हा डोंगर होता. या डोंगराला नाव काय होतं? ढोरप्या. हा ढोरप्याचा डोंगर का म्हणलायचं? कारण की खाली येताना जी गावं दिसतात ना, या गावातील गायगुरी डोंगरावरती चरायला आणली जायची. आजही गावातील जुनी लोक गायगुरांना ढोरं म्हणतात. त्यामुळे ढोरप्याचा डोंगर होता. शिवाजी महाराजांनी अफजल खानाला गडाच्या पायथ्याशी मारला आणि विजय मिळवला, विक्ट्री. या विजयाला काय म्हणलेलं आहे? प्रताप. त्यावेळेस त्या गडाला नाव आपलंय प्रतापगड. 1656 बनवायला हा फोर्ट स्टार्ट केला. तो 1658 कम्प्लीट झाला. ओनली 2 years म्हणजे 2 वर्षामध्ये हा गड पूर्ण झाला. आज राहतं घर आपलं ग्राउंड लेवलला 2 वर्षांमध्ये उभं राहत नाहीये. आपण ग्राउंड लेवल पासून 1800 फीट वरती उंचावरती आहात आणि अबाउट सी लेवल 3500 फीट एवढा उंचावरती हा प्रतापगड फोर्ट आहे. समोर महाबळेश्वर अबाउट सी लेवल 4500 आहे. महाबळेश्वर 1000 फूट उंच आहे फक्त ग्राउंड लेवल पासून. कसं आता आपण ग्राउंड लेवल पासून सुद्धा हाईटला आहे. आणि या वॉलला स्टेप्स आहेत बघा, ओरिजिनल स्टेप्स आहेत. इकडे मावळे आपले तोफा घेऊन, वेपन्स घेऊन किल्ल्यावरती पॅट्रोलिंग करायचे. जे आता आपण गेट मध्ये मोठी तोफ पाहिले ना, मंदिरामध्ये गेल्यानंतर 100-150 किलो वजनाच्या तोफा आहेत. त्या तोफा घेऊन मावळे इकडे फिरायचे. पूर्ण वॉल 5 किलोमीटर. अपने सोल्जर लोग पेट्रोलिंग करने के लिए वेपन्स लेके घूमते थे. जो वेपन्स सब हम मंदिर में देखेंगे 150 kg तक. तो मोठा वाला आहे, तो तिथे होता समोरच्या टॉवर. तो ब्रिटिशांनी काय केलं, 150 वर्ष राज्य केलं ना ब्रिटिशांनी, इंग्रजांनी. त्यावेळेस प्रत्येक गड किल्ले उद्ध्वस्त केले. जाताना तोफा सील केले, त्या तोफांचा वापर होऊ शकत नाही. आता आपण जी मंदिरामध्ये तोफ बघणार आहे ती तोफ युजेबल आहे, पण त्याला दारू गोळा लागेल, बारूद. ते यूज आता आपल्याकडे नाहीये. पूर्वी ते वापरलं गेलं. चांगलं ना. आम्ही नॉर्मल आम्ही इडली ना, म्हणजे आम्ही इकडे आले होते ना तर आम्हाला काहीच कळणार नव्हतं. गाईड घेतला, हायर केला, आम्हाला एवढी माहिती पडली. हिस्ट्रीफुल हिस्ट्री बाबा काय रीड करपाच्या हा मागीर जाणा तू. सुपर व्ह्यू असा. इकडे बघा, इथे एक तलाव आहे, शिवकालीन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला शिवकालीन तलाव आहे. आपण महाराष्ट्रातील गड किल्लेचं बघायला गेलात तर प्रत्येक गडावरती आपल्याला तलाव पाहायला मिळतात. तुम्ही रायगडचा फिरला असेल तर रायगडला तलावाला नाव आहेत, गंगासागर, हत्ती तलाव. या गडावरती तलावाला नाव नाहीये, शिवकालीन तलाव ओळखलेलं आहे. ते नॅचरली पाणी आहे, स्प्रिंग वॉटर. या गडावरती जी वस्ती लोक राहतात ना, त्यांना पिण्यासाठी पाणी खाली गावातून वॉटर सप्लाय केलंय. ही पाईपलाईन आहे बघा. या गडावरती लोकांना पिण्यासाठी पाईपलाईन. समोरचा ब्लॅक स्टोन दिसतो ना मोठा, हा पूर्ण इथपर्यंत होता खडक. हा डोंगर इकडेपर्यंत होता, याला डोंगराला फोडून तिथपर्यंत घेऊन गेले. त्यामुळे नॅचरली स्प्रिंग वॉटर मिळाले. याचे 2 फायदे झाले. पूरा इसको यहाँ से काटा है उधर तक. ये पूरा यहाँ तक, इसको काट के वहां तक लेके गए. नेचुरली स्प्रिंग वाटर भी मिला, पीने के लिए पानी भी मिला और पोट के लिए पत्थर. नाही पूर्वी काय महाराजांच्या काळात हा डोंगर होता ना, डोंगर बांधून गड बांधलेला आहे. डोंगर फोडून त्याला ढोरप्याचा डोंगर ओळखलाय. इकडे वेपन्स आहेत शिवाजी महाराजांच्या काळातले. यातील 3rd नंबरवर दिसते ना हॉकी स्टिक सारखी, ही स्टोन कटर आहे. या पाऱ्याचं वेट काय आहे? 50 to 60 kg. जो आता खाली आपण तलाव जो पाहिला, तलावाचे दगड यांनी फोडलेले आहेत. हिस्ट्रीच्या बुक्स मध्ये मेन्शन आहे की अफजल खान या पाऱ्याला घेऊन वाकवायचा, बेंड करायचा, मराठीमध्ये 4 साकड्या बनवायचा. बाकी संपूर्ण उकळी तोफा आहेत, रॉकेट लॉन्चर, खांद्यावरती घेऊन फिरण्यासाठी. आणि ते लास्ट वाले तोफ दिसते ते हँड तोफ आहे. त्या तोफेचं वजन काय आहे? 125 to 150 kg. एक मावळा खांद्यावरती घेऊन वॉलला पॅट्रोलिंग करायचा. तर त्या मावळ्यांची ताकद ही अंदाजून कळते. आताच्या काळात येणारे शाळेतली मुलं कॉलेज स्टोन वगैरे येतात, काही मुलं उचलण्याचा प्रयत्न करण्यासाठी गेले, उचलू शकले नाही. वडापाव, बर्गर, पिझ्झा खाऊन ते आता कोण उचलणार नाही, त्यामुळे सील केलेलं आहे. मंदिराच्या वरती एक कळस आहे बघा, 1.25 मन सोन्याचा आहे, वरचं टोप जे चमकतंय ते. इथे मारुतीचं मंदिर आहे ना, समर्थ स्थापित आहे. समर्थांनी स्थापन केलेली मारुती 350 वर्षापूर्वीची आहे. त्या मूर्तीला पेंट केला तर म्हणून वाटतंय. दक्षिणामुखी मारुती. आपण महाराष्ट्रामध्ये 11 मारुती बघतो ना, त्या मूर्तींचा चेहरा कसा असतो? डाव्या किंवा उजव्या बाजूला. या मूर्तीचा पूर्ण चेहरा दिसतो आपल्याला.
दुसरं वैशिष्ट्य की मूर्तीच्या हातामध्ये गदा पर्वत नाही, आशीर्वाद देणारी मूर्तीला पेंट केला त्यामुळे नवीन वाटते. इथून वरती स्मॉल फोर्ट बाले किल्ला, छोटा किल्ला आहे. हा मेन आहे शिवाजी महाराजांचा राहण्याचा राजवाडा, अन्नधान्याचे कोठारे, दारुगोळ्यांची जागा, हे सगळं वरती होतं. ब्रिटिशांनी तोडलं. आता दिसतात एवढ्या स्टेप्स आहेत. या स्टेप्स क्लाइम झाल्यानंतर आपण टॉपला आलो. वरती स्वयंभू शंकराचं मंदिर आहे, दरबाराची जागा आहे. महाराजांचं स्मारक आणि प्रतापगड गार्डन ते लास्ट आहे. ते पाहून थोडा वेळ तिथे बसा आणि मग नंतर या स्टेप्सने आपल्याला खाली उतरायचं. परत पायऱ्या संपल्या आपल्या, एवढंच आहे. टॉपला आलो आपण. म्हणजे लास्ट मंदिर आहे ते इकडे, हे वरती स्वयंभू मंदिर आहे शंकराचं. चारी साईड कव्हर होतात ना सह्याद्री माउंटन्स, सह्याद्री रेंजर्स. आता आपण उभा आहे सातारा डिस्ट्रिक्टच्या बाउंड्रीवरती आहात. या भिंतीच्या बाहेर तुम्ही हात जरी बाहेर काढला तरी डिस्ट्रिक्ट चेंज झाला. रायगड डिस्ट्रिक्ट, सातारा इथे संपला आणि इकडे रायगड सुरू झाला. रायगढ़ माउंटेन दिखता है यहाँ से? रायगढ़ इधर से रायगढ़ अभी दिख नहीं रहा, फॉग है. ओके. क्लाइमेट क्लियर नहीं है. 64 किलोमीटर डिस्टेंस है. ओके. यहाँ से रायगढ़ फोर्ट क्लाइमेट क्लियर होने के बाद दिख जाता है. इथे एक टनल आहे, सिक्रेट टनल. खाली आता आपण मोठ्या किल्ल्यामध्ये उभा होतो ना, शत्रुघ्नाचा मोठा किल्ला हातामध्ये घेतला तर आपल्या मावळ्याने इथे यायचं. एक्झिट आहे, एक्झिट मधून बाहेर पडा, दरीमध्ये उतरायचं आणि दरीला टर्न मारून परत किल्ल्याच्या मेन गेट मध्ये गनिमी कावा, बोरीला पॉवर, बोरीला टेक्निक युज केलं जायचं. आता गडावरती सगळ्यात हायस्ट पॉईंट आहे पनिशमेंट. त्या पॉईंट वरती जायचं आपल्याला. बघा खालून आपण इथपर्यंत आलो ना, सगळ्या वेळ दिसतं गाडीपासून. हा झेंडा लावलेला पहिला बुरुज आहे, टेहेळी बुरुज. हिस्ट्रीच्या बुक्स मध्ये हा फोटो दाखवतात. हे भवानी माताचं मंदिर, तिथून वरती आलो आपण 250 स्टेप्स क्लाइम करून. आणि हे इकडे आता थर्ड वॉच टॉवर आहे सगळ्यात मेन. हा सगळ्या सह्याद्री माउंटन्स आहेत, सह्याद्री रेंजर्स. आम्ही गाईडला घेऊन खूप बरं केलं, खूप माहिती पडली आम्हाला. आता नेक्स्ट आहे पनिशमेंटचं काहीतरी आहे वाटतं, एक मार्ग तो दाखवतो वाटतं. इकडे व्ह्यू एकदम मस्त दिसतं बघा, सह्याद्री व्ह्यू. शिवाजी महाराजांच्या काळात कोणी चोरी गुन्हा गद्दारी करेल त्याला इथे आणायचा, हातपाय बांधायचे, पोत्यामध्ये पॅक करून जिवंत माणसाला खाली ढकलून दिला जायचा. खाली इकडे 1800 फूट खाली खोल दरी आहे आणि समुद्री सफारीपासून आपण उभा आहे 3543 फूट. सगळ्यात टॉपचा पॉईंट आहे. अशी शिक्षा कोणाला झालेली नाहीये, फक्त बनवून ठेवलाय. रायगडला टकमक टोके या गडावरती कडेलोट आहे. समोर लास्ट शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. हा स्टॅच्यू बायनोक्युलर मधून दाखवला होता ऑर्थर सीट वरून. हा स्टॅच्यू आणि गार्डन ते लास्ट आहे. त्या स्टॅच्यू पाशी आपल्याला जायचं आहे. स्टॅच्यू आणि गार्डन तिथे पाहूया, फोटो घेऊया, थोडा वेळ तिथे बसा आणि मग तिथूनच स्टेप्स उतरायला. त्या स्टेप्स वरून खाली उतरायचं आपल्याला, क्लाइम करायचं. इकडून पनिशमेंट पॉइंट आहे. इकडून म्हणजे काय तर म्हणजे चुकी केली तर डायरेक्ट इकडून फेकायचं लोकांना. ट्रायल झाले अजून ट्रायल करूंक ना कोणाक कितें म्हणटा हो पॉइंट कोणाक ट्रायल करूंक ना. हां हय चला. आता नेक्स्ट पॉइंट आहे आमचं शिवाजी महाराजांच्या हे आहे स्टॅच्यू आहे, तिकडे जायचं आहे. तिकडे लास्ट आहे, इथे स्मॉल गार्डन आहे, तिकडून आम्ही पुढे जाणार आहे. चला. एकदम ऊन आहे, एकदम हे झालं, आम्ही टायर झाले पूर्ण. वाव व्ह्यू बरं. हांगा गार्डन एरिया. स्टॅच्यू मेन. हां स्टॅच्यू मेन. बायनोक्युलरांसून आम्ही तिकडे इको पॉईंटला थांबून एकदम दुर्बीणमधून इकडे बघितलं होतं. हा स्टॅच्यू दाखवतो एक्झॅक्टली विथ हे फ्लॅग. बघा समोर शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे ना, याच ठिकाणी ते शिवाजी महाराजांचा राहण्याचा राजवाडा इथे होता. हा ब्रिटिशांनी डिस्ट्रॉय केला 1880ला. शिवाजी महाराजांची आठवण राहून इंडिया गव्हर्नमेंटने स्मारक उभं करण्यात आलेलं आहे. या स्टॅच्यूचं वेट काय 4.5 टन, 4.5 टन वेट आहे, 4,500 किलो. पूर्ण ब्रॉन्झमध्ये 5 मेटल्समध्ये. गुढीच्या पायापासून तलवारीच्या टोकापर्यंत 16 फूट खाली 20 फूट आहे. एकूण 36 फुटाचं स्मारक आहे. याचे वेगवेगळे 17 पार्ट्स होते, 17 पार्ट्सवरून असेंबल केलेलं आहे. याचे शिल्पकार कोण आहेत? रामचंद्र पांडुरंग कामत. बॉम्बेला विले पार्लेला राहायचे, त्यांनी हे स्मारक उभं केलं. हे स्मारक आणि गेट ऑफ इंडियाचं स्मारक तुम्ही पाहिलं असेल, दोन्ही सेम आहेत. शिवाजी महाराजांचा कुठे स्टॅच्यू बघितला तर महाराजांकडे घोडा नव्हता, घोडी होती कृष्णा नावाची. या घोडीचा 1 लेगच वरती आहे, 1 लेगच हाफ डाऊन आहे. याचा रिझन काय? घोडीवरती बसणारे राजे यांची त्याची नॅचरली आजारपणामध्ये मृत्यू आहे. 2 लेग केव्हा वरती असतात? वॉरमेट येत असते त्यावेळेस. झाशीची राणी, तारा राणी, महाराणा प्रताप यांच्या घोड्यांची 2 लेग वरती दाखवलेली. शिवाजी महाराज फक्त 50 वर्ष जगले. 1630ला जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला आणि 1680ला मृत्यू रायगडवरती झाला. 50 वर्षामध्ये 360 किल्ले आहेत, 27 किल्ले बांधले आणि 111 किल्ले मुघलांकडून जिंकलेत. हा प्रतापगड बांधलेला आहे. त्यानंतर संभाजी महाराज होते, पण संभाजी महाराजांना कैद केलं औरंगजेबाने. हे संभाजी महाराज अजून थोडे वर्ष जगले असते तर मुघल एम्पायर संपले असते. हे शिवाजी महाराजांच्या काळात आणि संभाजी महाराजांच्या काळात कवी भूषण होते. त्यांनी काय म्हणलं होतं? खासगी कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर न होते शिवाजी तो सबकी सुन्नत होती.
शिवाजी महाराज नसते तर सगळे लोक मुसलमान झाले असते. महाराजाचं हिंदवी स्वराज्य घडलं. असे दोनच राजे होऊन गेले जे हिंदूंसाठी लढले. एक महाराणा प्रताप आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे वाऱ्यालाही वेग नव्हता, वाऱ्यापेक्षाही वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा एक होता. म्हणून जिजाऊंचा लाडका लेक शोभा हा लाखात नव्हे तर जगात एक होता.